नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. चांदवड तालुक्यातील निमोन ते कानडगाव रस्त्याची दुरावस्था. 3 वर्षांपासून रखडलेल्या कामांमुळे ग्रामस्थ त्रस्त. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चांदवड तालुक्यातील निमोन ते कानडगाव रस्त्याचे काम गेल्या 3 वर्षांपासून रखडले आहे. ठेकेदार आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या रस्त्याची चाळण झाली असून या मार्गावर प्रवास करणे म्हणजे नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. विशेष म्हणजे 3 वर्षांपूर्वी रस्त्यावर केवळ बारीक खडी पसरून काम अर्धवट सोडण्यात आले आहे, ज्यामुळे या खडीवर वाहने घसरून अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे सांगितले आहे. या रस्त्यावरून दैनिक प्रवास करणाऱ्या शेतकरी, शाळकरी मुले, महिला आणि वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खडी पसरल्यामुळे दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगितले जाते. गेल्या 3 वर्षांपासून हा रस्ता पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांचा आता संताप अनावर झाला आहे. प्रशासन आणि संबंधित ठेकेदार नेमकी कुणाची वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. प्रशासनाने तात्काळ या ठेकेदाराला जाब विचारून रखडलेले काम तातडीने मार्गी लावावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संतप्त शेतकरी व येथील नागरिकांनी दिला आहे. आवाज या न्यूज मराठी, चांदवड, नाशिक. 4 वर्षापासून काय कधी येते महिनाभर पुन्हा निघून जाते, येते 4-2 दिवस 10-5 तारला फकडते, लगेच निघून जाते. लोक वाटानं धडधड पडते. किती पोरं शिलीप झाली, शाळेतल्या पोराची सायकलीसुद्धा वळून चालते नीट असं. तर आम्ही जयराम नाना बोललो एक दिवस मागं 2-3 महिन्यापूर्वी, करतो म्हणते, ते येतेच नाही कामाला. आता ही वाळू पडून 1.5-2 महिने होत आले ही बारीक खडी. तर अजून ये नक्की दिवसाचे. उन्हाळ्यात कधी कधी पाणी मारायचे, कधी मारीत नव्हती, असं काम चालू होतं ते असं. मग आता हे 4 वर्ष झाले. आता केव्हा पुन्हा महिना-2 महिने वर्ष पास होऊन जातं. 1-2 महिने आले का मग आता 2 महिन्यापून झाले. मग आता कधी येते कधी नाही असं. 4 वर्ष झाले हो, काय लक्षात येते नाही ते. तेव्हा काय करणार आहे? हां, येतो करू, आज करू, उद्या काय पाणी नाही, काय आमके खडी नाही, वळू नाही, काही चाटाचुटा मारून असं. तेव्हा मग किती सांगणार आहे? असे पोरं आणून घालायला येते, गाड्या स्लिप होत्या, काय करणार आहे ते? लहान पोराला सायकल चालवता येत नाही रस्त्यानं. वळूबा पवार. प्रकाश अरुंगावारे. सदर रस्ता निमोन ते कानडगाव जवळजवळ 3.5 ते 4 किलोमीटरचा रस्ता आहे. तर सदरील रस्ता 3 ते 4 वर्षापासून एकदम संत गतीने काम चालू आहे व सदर रस्त्याला खडी तर 2 वर्ष खडीच पडलेली होती. आता खडी पांगून डांबर टाकले गेले, पण ती कच आहे, तिच्यामुळं भरपूर मुलांचे शाळेत जाण्या येण्याचा रस्ता आहे वैवटिक आहे आमचा. त्याच्यामुळं घसरल्यामुळं भरपूर मुलं रस्त्याने पाऊस चालू असताना चिखलात वल्ल्यात पडली. खडीवरून गाडी स्लिप मारते, त्याच्यामुळं लोकांना भरपूर त्रास होतो आहे. तर हां, मुलं मग शेवटी शाळेत जायला थोडं सायकलवर जाता येतं, त्याच्यामुळं ते थोडे कंटाळा करतात या गोष्टीचा. सदर रस्ता हा लवकरात लवकर या रस्त्याचे काम मार्गी लागावे ही शासनाला विनंती करतो.